सद्गुरू कोचिंग क्लासेसच्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. ग्रामरची सिरीज चालू आहे. 45 डेजचा कोर्स चालू आहे. दिवस आहे 8वा आणि आजचा टॉपिक आहे वर्ब. आता वर्ब VERB हे जरी 4 अक्षर असले तर हा विषय खूप सखोल आहे आणि सगळ्यात मोठा विषय हा ग्रामर मधला आहे. जर आपल्याला वर्ब कळाले तर आपण ग्रामर मध्ये बऱ्यापैकी म्हणजे आता जर आपण असं काउंट करायचं ठरवलं तर 250-300 वर्ब्स आहेत जे आपण जास्ती करून वापरले जातात किंवा ग्रामर मध्ये वापरतो. रेग्युलर, इरेग्युलर, ट्रान्झिटिव्ह, इनट्रान्झिटिव्ह असे वर्बचे बरेच प्रकार आहे. मॉडल ऑक्झिलरी आहे. इथे आता बोर्डवर आपण समजावून घेणार आहे टाइप्स ऑफ वर्ब, वर्बची डेफिनेशन. एवढं दोनच गोष्टी आज बघणार आहे कारण की वर्ब हा असा टॉपिक आहे की जो एका दिवस मध्ये कव्हर होऊ शकत नाही. तर कमीत कमी 2 किंवा 3 व्हिडिओ नक्कीच वर्बचे पडणार आहेत. आज आपण फक्त वर्बची डेफिनेशन, वर्बचे टाइप्स समजून घेणार आहेत. उद्या आपण सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट वगैरे आपण त्याच्या ऍग्रीमेंट जे आहे सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट ते आणि बाकीच्या काही गोष्टी पाहणार आहोत. चला तर आता आपण आजच्या टॉपिक कडे वळूयात. तर वर्ब म्हणजे मराठीत म्हणून आपण असं म्हणतो की येणे, जाणे, खाणे, पिणे, उठणे, बसणे या ज्या क्रिया आहेत जे काही कोण काय करतंय त्या सगळ्या क्रिया क्रियापदाच्या म्हणजे क्रियापद असं त्याला म्हणतात मराठीमध्ये. आणि इंग्रजीमध्ये त्याला वर्ब म्हणजे काय? वर्ब इज अ वर्ड दॅट शोज अन ऍक्शन. म्हणजे कोण काय करतं हे दाखवतो आपल्याला. ऍक्शन सांगतं की समवन इज सिंगिंग सॉन्ग, समवन इज डान्सिंग. म्हणजे कोणीतरी नाचते, कोणी गाते, कोणी काय करतंय तर ते ऍक्शन दाखवतो. पहिले ऍक्शन. दुसरी गोष्ट की स्टेट ऑफ बिईंग म्हणजे काय चाललंय किंवा कंडिशन सांगतं. बरोबर. यासाठी आपण काय करतो, जो शब्द वापरतो त्याला काय म्हणतात? वर्ब असं म्हणतात. पार्ट ऑफ स्पीचचा हा चौथा प्रकार आहे. इम्पॉर्टंट टाईप आहे. आता विदाउट वर्ब द सेंटेन्स इज इनकम्प्लीट. म्हणजे वर्ब शिवाय सेंटेन्स कंप्लीट होऊ शकत नाही. सेंटेन्सचा फुल जो मिनिंग आहे तो आपल्यापर्यंत येऊ शकत नाही. आपण जर मुख्य क्रिया म्हणजे त्याच्यामध्ये क्रियापदच नसेल, शी इज, मग शी इज ती आहे, काय आहे ती, किंवा आपण याच्यामध्ये शी राईट्स अ लेटर, मग आपण शी अ लेटर टाकला आणि हे गाळायचा प्रयत्न केला राईट्सला तर काय होईल? काहीच म्हणजे आपल्याला त्याच्यातून अर्थच म्हणजे काही अर्थच मिळणार नाही. शी अ लेटर म्हणजे ती पत्र आहे का? इज पण नाही, काहीच नाही, वर्ब नाही. आपल्याला काहीच त्याच्यातनं काहीच म्हणजे गोष्टीचा आपल्याला संदर्भ लागणार नाही. म्हणजे वर्ब आपण विदाउट वर्ब सेंटेन्स इज इनकम्प्लीट म्हणजे सेंटेन्स पूर्ण होऊ शकत नाही. आता सेंटेन्स फ्रेमिंगचं हेच आहे की सब्जेक्ट मग वर्ब, सब्जेक्टला लगेच फॉलो करणारा कोण आहे? वर्ब आहे. आणि सगळ्यात शेवटी ऑब्जेक्ट असतो. ऑब्जेक्ट तुमचा सिंगल वर्डचा असू शकतो किंवा किती पण मोठा असू शकतो. ऑब्जेक्ट मॅटर करत नाही. तुम्हाला काय मॅटर करतं? सब्जेक्ट. आणि सब्जेक्टच्या पुढे वर्ब कुठला वापरला. हा जर टॉपिक तुम्हाला ग्रामर मधला व्यवस्थित कळला तर यू कॅन स्पीक म्हणजे खूप छान इंग्रजी तुम्ही बोलू शकता. वर्ब कळाले तर वर्ब समजून घ्यायला लागतील आपल्याला. कोणती क्रिया चालू आहे, कुठला वर्ब वापरला गेला पाहिजे, मग वर्बचे नियम कसे आहे, काय रूल आहे, हे सगळं आपण इन डिटेल व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता इथे काही एक्झाम्पल दिले बघा. शी राईट्स अ लेटर. यातला राईट्स जो आहे तो वर्ब आहे. ही इज हॅपी, तो हॅपी आहे म्हणजे तो आनंदी आहे. तर इज म्हणजे काय? तो कसा आहे हे दाखवण्यासाठी इथं आपण हेल्पिंग वर्बचा उपयोग केलाय. हा इज आहे म्हणजे हा इजचा अर्थ आहे या अर्थाने या वाक्यामध्ये तो आनंदी आहे असा त्या वाक्याचा अर्थ होतो. दे प्ले फुटबॉल, ते फुटबॉल खेळत आहेत असा त्याचा अर्थ होतो. आता टाइप्स ऑफ वर्ब मध्ये जवळजवळ 8 ते 9 प्रकार आहेत वर्बचे. तर सगळ्यात पहिला जो मेन वर्ब आहे तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं असतं? इट कॅरीज द मेन मिनिंग ऑफ द सेंटेन्स. म्हणजे सेंटेन्सचं मेन मिनिंग जे आहे, जे अर्थ आहे ते आपल्याला याच्यातून आकलन होतं, यातून समजतं. जसं की बघा, शी रीड्स बुक, ती पुस्तक वाचते आहे. रीड्स म्हणजे वाचण्याची क्रिया कुठं कशातून कळते? या क्रियापदातून, ह्या वर्ड मधून कळते, रीड्स मधून. ही रन्स फास्ट, तो धावत आहे. कशावरनं कळतं? रन या शब्दावरनं. आता बघा, सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट हे जे आहे त्याच्यामध्ये आपण 10 जे डुअर्स आहेत त्याच्यानुसार वर्ब मध्ये काय काय चेंजेस होतात ते आपण इन डिटेल पाहणार आहोत. तर आता आपण इथे फक्त पाहूयात मेन वर्ब म्हणजे काय. रीड्स, रन्स, इट हे सगळे मेन वर्ब आहे. याला काय म्हणतात? मेन वर्ब म्हणतात. नेक्स्ट जो टाइप आहे वर्बचा तो आहे ऑक्झिलरी वर्ब. याला आपण साध्या भाषेमध्ये हेल्पिंग वर्ब म्हणतो. हेल्पिंग वर्ब म्हणजे काय? सहाय्यकारी क्रियापद. काय म्हणतात मराठीमध्ये त्याला? सहाय्यकारी क्रियापद. म्हणजे मुख्य क्रियापदाला हा टेन्स आणि अजून त्याच्याबद्दल जास्त माहिती सांगण्यासाठी हा वापरला जातो. इट हेल्प्स द मेन वर्ब टू शो टेन्स म्हणजे काळ कुठला आहे?
प्रेझेंट टेन्स आहे, पास्ट टेन्स आहे, फ्युचर टेन्स आहे, हे अनालाइज होण्यासाठी आपण याचा हेल्पिंग वर्बचा वापर करतो. नंतर व्हॉइस कुठला आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस आहे, पॅसिव्ह व्हॉइस आहे, हे याच्यातून आपल्याला क्लिअर होतं. आणि इम्फसाइज द कॉमन, इम्फसाइज म्हणजे वाक्याची महत्ता वाढवण्यासाठी आपण याचा उपयोग करतो ऑक्झिलरी वर्बचा. तर आता याच्यामध्ये कॉमन ऑक्झिलरी वर्ब कुठले, तर बी म्हणजे टू बी चे रूप जर बघितले तर एम इज आर वॉज वर, एम इज आर वॉज वेअर. आणि हॅव ची बघितले तर हॅव हॅज हॅड. डू जर बघितला तर डू चे डू डज आणि डीड आहे. आता एक्झाम्पल बघूया, शी इज रिडिंग, ती पुस्तक वाचत आहे. दे हॅव फिनिश्ड वर्क, त्यांनी काम संपवलं. डू यू लाईक टी, तुम्हाला चहा आवडतो. यातला इज, हॅव आणि डू हे जे आहेत ते काय आहेत, तुमचे हेल्पिंग वर्ब आहेत. काय आहेत तुमचे हेल्पिंग वर्बलाच दुसरा शब्द दिलाय मॉडल ऑक्झिलरी, सॉरी ऑक्झिलरी वर्ब. मॉडल ऑक्झिलरी इज अ डिफरंट टॉपिक. ऑक्झिलरी वर्ब म्हणजे काय, टू बी चे रूप, ज्याला आपण साध्या शब्दात म्हणतो की हेल्पिंग वर्ब. आता नेक्स्ट जो टॉपिक आहे तो मॉडल ऑक्झिलरी. मॉडल ऑक्झिलरी म्हणजे काय बघा, आपण समजून घेऊया. इट शोज द ॲबिलिटी, परमिशन, पॉसिबिलिटी, ऑब्लिगेशन, ऍडवाइस एक्सेट्रा. म्हणजे इंग्लिश मधल्या काही या कमांड आहेत. म्हणजे ॲबिलिटी म्हणजे क्षमता दाखवण्यासाठी, नंतर परमिशन म्हणजे एखादी गोष्टीची आपल्याला परवानगी हवी असेल तर त्यासाठी आपण मे वगैरे, मे आय कम इन वगैरे विचारतो. तर मग ते जे वर्ब असतात, ते जे वर्ब वापरले जातात त्याला आपण मॉडल वर्ब असं म्हणतो. पॉसिबिलिटीज म्हणजे काय, कधी शक्य असते, माइट बी, किंवा त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी मध्ये मे बी, माइट बी येतं. ऑब्लिगेशन म्हणजे मस्ट आणि शुड येतं, दोन येतं ऑब्लिगेशन मध्ये. आणि पुढे आहे ऍडवाइस, सल्ल्यामध्ये पण म्हणजे आपण एखाद्याला सल्ला देताना एखादा मॉडल ऑक्झिलरी वापरतो, तर त्यासाठी आपण हे याचा उपयोग करतो मॉडल ऑक्झिलरीचा. तर खाली तुम्हाला मॉडल ऑक्झिलरीचे एक्झाम्पल दिलेत. काय काय आहे, कॅन आहे, कुल्ड आहे, मे आहे, माइट आहे, शल आहे, शुल्ड आहे, विल आहे, मस्ट आहे आणि आउट टू आहे. आता याचे आपण डिटेल एक्झाम्पल बघणार आहे, कारण आता हा वर्ब जो टॉपिक आहे तो पूर्ण समजल्याशिवाय आपल्याला ग्रामरचा थोडाफार पण सेन्स येणार नाही. तर हा एकदा समजला, सब्जेक्ट तर तुम्हाला कळालेत. किती सब्जेक्ट आहेत, 10 सब्जेक्ट आहेत. सब्जेक्ट म्हणजे काय, डुअर्स, करणारा, करता. 10 जण करणार आहेत, आपण सगळ्यांचे एक्झाम्पल घेतले. त्याच्यानुसार आपला वर्ब मध्ये चेंज होणार, टू बी चे रूप चेंज होणार, त्याच्यामध्ये कधीतरी मॉडल ऑक्झिलरी येणार. मग हे सगळं हा जो टॉपिक आहे तो कालच मी तुम्हाला सांगितलं की खूप वास्ट टॉपिक आहे. याची एकदा आपण सखोल माहिती घेतली की आपण इंग्रजीमध्ये धाडधाड इंग्रजी बोलायला रिकाम, म्हणजे मोकळे, आपण काहीच अडचण येणार नाही. आता एक्झाम्पल मध्ये बघा, आय कॅन स्विम म्हणजे मी पोहू शकतो, शकणे, शक्यता दाखवण्यासाठी. म्हणजे काय दाखवलं आपल्याला, ॲबिलिटी दाखवली. यू मस्ट ओबे द रूल, तू नियमांचं म्हणजे पालन केलंच पाहिजे. मस्ट अर्थ काय होतो, च पाहिजे, केलंच पाहिजे. नंतर वी शुड हेल्प अदर, आपण एकमेकांना मदत केली पाहिजे. इथलं जे होतं मस्ट, तो काय आहे की केलंच पाहिजे, ते पर्याय नाही तुला, हे तू केलंच पाहिजे. रस्त्याच्या डाव्या बाजूने गेलं पाहिजे, नियम आहे, बरोबर. पण काही जण उजव्या बाजूने पण जातात किंवा डाव्या बाजूने जातात. म्हणजे इथं आपण मस्ट ओबे. आता काही नियम असे असतात की आपल्याला ते पाळावेच लागतात. जेव्हा च असं येतं, त्याला इम्पसाइज केलं जातं वाक्याला, तेव्हा मस्ट वापरतात. आणि शुल्ड म्हणजे काय, की एखादा सल्ला दिला की तुम्ही बाबा यू शुड ईट हेल्दी फूड, म्हणजे तुम्ही काय चांगला उत्तम आहार घेतला पाहिजे. किंवा काय म्हणतात हेल्दी फूडला, काय मराठी शब्द, आरोग्यवर्धक, आरोग्यदायी आहार घेतला पाहिजे असं, किंवा बॅलन्स डाएट घेतला पाहिजे, संतुलित आहार घेतला पाहिजे. तर शुड शब्द वापरतो आपण त्याला. वी शुड हेल्प अदर म्हणजे आपण एकमेकांना मदत करायला हवी. तर ही सगळी मॉडल ऑक्झिलरी जी आहे ही तुम्हाला पेपरला येते 1 मार्काला रिप्लेस करायला, किंवा प्रॉपर मॉडल ऑक्झिलरी वापरा. हे तुम्हाला कधी कधी हे दिलं असतं, ॲबिलिटी दाखवण्यासाठी मग आपण कॅन वापरतो, परमिशन साठी मे वापरतो, पॉसिबिलिटी, ऑब्लिगेशन, हे कशासाठी काय वापरायचं एक सेपरेट चार्ट आहे. आणि सेपरेट आपण एक 4-4, 5-5 एक्झाम्पल आपण उद्याच्या किंवा परवाच्या सेशन मध्ये आपण पाहूयात. आता पुढचा जो प्रकार आहे तो आहे ट्रान्झिटिव्ह वर्ब. आता तुम्ही म्हणता काय आहे ट्रान्झिटिव्ह वर्ब, इट नीड्स अन ऑब्जेक्ट टू कम्प्लीट इट्स मिनिंग. म्हणजे वर्ब वापरून नुसतं त्याचं मिनिंग कळत नाही, तर त्यासाठी एखादा ऑब्जेक्ट आपल्याला पुढे असायला लागतो. त्या वर्बला, म्हणजे ज्या वर्बला नुसता वर्ब टाकून चालणार नाही, तर त्याला ऑब्जेक्ट नेसेसरी असतो त्याचं सेंटेन्सचं मिनिंग फुलफिल होण्यासाठी. विदाउट ऑब्जेक्ट द सेंटेन्स फील्स इनकम्प्लीट. म्हणजे जर ऑब्जेक्ट नसेल तर आपल्याला म्हणजे जे सेंटेन्स आहे, वाक्य आहे, ते पूर्ण झाल्यासारखं वाटणार नाही. मग त्याचं स्ट्रक्चर काय आहे, तर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल बघा, शी राईट्स अ लेटर
मग याच्यामध्ये काय केलंय, शी राईट्स अ लेटर. आता फक्त एवढं असतं, अ लेटर टाकलंच नाही, शी राईट्स ती लिहितीये. काय लिहितीये तुम्हाला काही कळलं, आयडिया आली नाही आली. आता समजा दुसरं, ही बॉट, म्हणजे तो काय घेऊन आलाय नाही माहिती. मग अकार मुळे काय झालं की सेन्स कळलं, ते काय घेऊन आलाय, तो एक कार घेऊन आलेला आहे. बरोबर, म्हणजे जर याच्यामध्ये आपण ऑब्जेक्ट टाकलं नाही तर सेंटेन्स आपल्याला असं म्हणजे फुलफिल वाटत नाही, कम्प्लीट वाटत नाही, कम्प्लीट सेन्स येत नाही. मग अशा वर्बला आपण काय म्हणतो, ट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हणतो. नेक्स्ट फिफ्थ टाईप जो आहे तो आहे इंट्रान्झिटिव्ह वर्ब. काय आहे, इंट्रान्झिटिव्ह वर्ब. याच्यामध्ये काय असतं, ऑब्जेक्ट दिला काय नाही दिला काय फरक पडत नाही, आपल्याला वर्बच्या याच्यावरच बऱ्यापैकी आपल्याला अनालाइज होतं. बघा, इट डज नॉट नीड अन ऑब्जेक्ट. याला ऑब्जेक्टची आवश्यकता असत नाही. जसं की सब्जेक्ट आणि वर्ब डायरेक्ट. बघा, द बेबी हा वाक्यातला काय आहे, सब्जेक्ट आहे. द बेबी क्राईड म्हणजे काय, लहान मूल रडत आहे, म्हणजे क्राईड रडतोय किंवा रडलं, लहान मूल रडलं. ही स्लेप्ट अर्ली तो लवकर झोपला. आता लवकर हे ना, हे क्रियाविशेषण आहे, अर्ली वगैरे. आपण जे आता पुढचा जो टाईप आहे ऍडव्हर्ब वगैरे आहे तर त्याच्यामध्ये आपण अर्ली वगैरे ते शब्द बघणार आहेत. तर आता इथं ऑब्जेक्ट नाहीये, हा सब्जेक्ट आहे, हे वर्ब आहे, आणि हे काय आहे, ऍडव्हर्ब आहे. वर्बच्या जोडून ऍडव्हर्ब आलाय पण ऑब्जेक्ट नाहीये तो. अर्ली हा ऑब्जेक्ट नाहीये. मग इथं काय झालं, कम्प्लीट सेन्स येतो की बाबा तो झोपलाय, ही स्लेप. फक्त काय कळलं, अर्ली या शब्दावरून तो लवकर झोपला. बरोबर, एवढा आपल्याला सेन्स कळाला. बट लवकर हा शब्द तुमचा ऑब्जेक्ट नाहीये. तुमचा लवकर हा शब्द काय सांगतोय, तुमच्या स्लेप्टला त्याच्याबद्दल जास्त माहिती सांगतोय. कसं झोपला, लवकर झोपला. कसं झोपला, लेट झोपला, उशिरा झोपला. बरोबर, म्हणजे दिस इज नॉट युअर ऑब्जेक्ट. बरोबर, म्हणजे इंट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय असतं की ज्याच्यामध्ये ऑब्जेक्ट असला काय नसला काय काही वाक्याला फरक पडत नाही, वाक्य इंडिपेंडेंट असतं. इंडिपेंडेंट म्हणजे काय, ते ऑब्जेक्टवर डिपेंडच नसतं. आलं लक्षात. तर दॅट वर्ब इज कॉल्ड इंट्रान्झिटिव्ह वर्ब. त्याला काय म्हणतो आपण, इंट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतो. एक झाला, दोन झाला, तीन झाले, चार झाले, 5 प्रकार आपण बघितले. आता पुढचा प्रकार जो आहे तो आहे फायनाईट वर्ब्स. आता फायनाईट वर्ब्स म्हणजे काय, इट चेंजेस अकॉर्डिंग टू सब्जेक्ट अँड टेन्स. म्हणजे काय की कर्ता बदलला, डुअर बदलला, सब्जेक्ट चेंज झाला की याच्यामध्ये चेंज होतो. फायनाईट मध्ये सब्जेक्ट बदलला, टेन्स बदलला. टेन्स म्हणजे काय शिकायचं आपल्याला, हळूहळू आपण ते पण बघणार आहे. टेन्स काय असतात, किती काळ आहे, इंग्लिशमध्ये वगैरे सगळं शिकणार आहे. पण आता इथं आपल्याला आता समजून घेऊयात की याच्यामध्ये काय सांगितलं की चेंजेस अकॉर्डिंग टू सब्जेक्ट अँड टेन्स. कर्ता बदलला, काळ बदलला की याच्यामध्ये चेंजेस होतात. फॉर एक्झाम्पल बघा, शी राईट्स डेली. ओके, आता शी होतं म्हणून तिथं राईट्स आलं. नंतर डे राईट डेली, वाक्य तेच आहे, फक्त काय बदललं, सब्जेक्ट बदलला, करणारा बदलला, डुअर बदलला. डुअर बदलला तर वर्ब मध्ये चेंजेस झाला. इथं यस किंवा येस प्रत्यय लागला, इथे लागला नाही. यालाच म्हणतात सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट, जे आपण उद्याच्या टॉपिक मध्ये कव्हर करूयाच, कारण ते इम्पॉर्टंट असतं. कारण त्याच्याशिवाय आपल्याला वाक्य बनवताच येत नाही. वाक्य बनवता आले तर आपण रायटिंग स्किल मध्ये परफेक्ट होतो. आणि एकदा राईट म्हणजे पहिली गोष्ट तर ओळख शब्दांची, कशाला काय म्हणतात, स्पेअर पार्ट ओळखून घ्यायला लागतात की हा आहे, तो आहे. मग आता सध्या तेच चाललंय आपलं, पार्ट ऑफ स्पीच बघतोय म्हणजे काय करतोय आपण, शब्दांशी मैत्री करत चाललोय. नाऊन बघितले, मग त्याच्यानंतर प्रोनाऊन बघितले, मग ऍडजेक्टिव्ह बघितलं. आजचा टॉपिक वर्ब वर आलोय. आपण आता शब्द मैत्री करतोय. तर मैत्री करताना आपण मग आता इथं काय बघितलं की बाबा हा इथं काहीतरी बदल होतोय. वाक्य तर तेच आहे, कर्ता बदलला की क्रियापदामध्ये बदल होतोय, सब्जेक्ट चेंज झाला की वर्ब मध्ये चेंज होतोय. मग दॅट इज फायनाईट वर्ब्स. त्याला काय म्हणतो आपण, फायनाईट वर्ब्स म्हणतो. आता पुढचा जो प्रकार आहे तो आहे नॉन फायनाईट वर्ब. काय आहे, नॉन फायनाईट वर्ब. इट डज नॉट चेंज अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट और टेन्स. हा सब्जेक्ट किंवा टेन्स बदलला की बदलत नाही. याला काय म्हणतो आपण, नॉन फायनाईट वर्ब. याचे 3 प्रकार आहेत. हे पण डिटेलमध्ये आपल्याला बघावे लागणार आहेत, कारण की हे जर बघितलं नाही तर आपल्याला पुढचं तुम्हाला चेंज करायला येतात, पार्टिसिपल टाकायला येतात, प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल आणि जेरंड, असं 3 टॉपिक आहेत हे इम्पॉर्टंट. त्याचे सब टाईप आहेत. नॉन फायनाईट वर्बचे 3 सब टाईप आहेत. एक आहे इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह ओळखायचे खूप सोपे असतात. काय ओळखायचं, जर एखाद्या वर्बच्या आधी टू लागला तर त्याला काय म्हणतो आपण, इन्फिनिटिव्ह म्हणतो. बरोबर. आता जेरंड ओळखणं पण सोपं आहे. आता आपण इन्फिनिटिव्ह पहिले बघून घेऊ. बघा, इन्फिनिटिव्हचे एक्झाम्पल बघा, आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश.
टू लर्न. टू आला, लर्नच्या आधी. लर्न म्हणजे काय? शिकणे. बरोबर. लर्नच्या आधी काय आला? टू आला. म्हणजे हा काय झाला? इन्फिनिटिव्ह झाला. म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप. कोणतं रूप? मूळ रूप. त्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? काय म्हणतो आपण त्याला? इन्फिनिटिव्ह म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? इन्फिनिटिव्ह म्हणतो. आता नेक्स्ट सेंटेन्स त्यातलं एक्झाम्पल बघा. शी लाईक्स टू सिंग. टू सिंग आला. टू या शब्दामुळे काय कळतंय की टूच्या पुढे नेहमी ना आपण क्रियापदाचं मूळ रूप. आता तुम्हाला V1, V2, V3 हे सांगणारच आहे मी ग्रामरच्या भाषेतली. आणि आपल्याला अजून ग्रामर सोपं जावं म्हणून मी अजून पुढचे दोन प्रकार केलेत. एकाचं V4 ज्याला ING फॉर्म म्हणलंय, आणि V5 ज्याला S किंवा ES प्रत्यय लागतं जे आहेत ते त्याला मी म्हटलेलं आहे. तर आपण हे 3 आणि हे 2 असे 5ही प्रकार आपण नेक्स्ट कमिंग व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता इन्फिनिटिव्ह तुम्हाला कळालं. ओळखणं खूप सोपं आहे. याच्या समोर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप येतं, V1 येतं, आणि याच्या पुढे टू लागलेला असतो. टू आला, आयडेंटिफाय करायला जर आलं 1 मार्काला की आयडेंटिफाय द इन्फिनिटिव्ह. मग काय बघायचं? टू कुठं आला वाक्यात बघायचं. टूच्या पुढे व्हर्ब आला का मग ते पूर्ण उचलायचं आणि सांगायचं टू लर्न. हे काय आहे? इन्फिनिटिव्ह आहे. आता पुढचा प्रकार आहे जेरंड. तुम्ही म्हणता काय आहे मॅडम हे जेरंड? तर व्हर्बला ING लागलं. समजा कुक आहे, कुकला काय लागला? ING लागला. काय झालं? कुकिंग. बरोबर. नंतर स्विम आहे, स्विमला ING लागला. काय झाला? स्विमिंग. मग आता इथं एक्झाम्पल बघा. म्हणजे हे जे आहे ना वर्ब म्हणून वाक्यात येत नाही तर नाऊन म्हणून येतं. मग आपण याला काय म्हणतो? जेरंड म्हणतो. बघा, यूज ऍज अ नाऊन नॉट वर्ब. म्हणजे जेरंड जरी हा वर्बचा टाईप असला तरी तो वर्ब म्हणून न येता सेंटेन्स मध्ये तो काय म्हणून येतोय? नाऊन, ऍज अ नाऊन येतो. तर त्याला आपण काय म्हणतो? जेरंड असं म्हणतो. रिडिंग इज माय हॉबी. मग यातलं रिडिंग जे आहे क्रियापद आहे, वर्ब आहे? नो, इट इज नॉट अ वर्ब, इट इज नाऊन. म्हणजे वाचन हा माझा छंद आहे असं वाक्याचा अर्थ होतो. स्विमिंग इज अ गुड एक्सरसाइज. आता इथे स्विमिंग वर्ब आहे. म्हणजे सांगितलं का स्विमिंग वर्ब? सांगितलं का शी इज स्विमिंग इन द टँक? नाही. मग शी इज स्विमिंग इन द टँक म्हणजे ती टँक मध्ये पोहत आहे, तळ आहे. ओके. मग त्या केसमध्ये आपल्याला काय कळतंय की तो वर्ब म्हणून आलाय स्विमिंग. पण इथे स्विमिंग वर्ब म्हणून आलेला नाही तर तो नाऊन म्हणून आलाय. तुम्ही म्हणता मॅडम कसं काय? पोझिशन बघा ना कुठं आलीये. मी सगळ्यात पहिले काय सांगितलं तुम्हाला? सेंटेन्स फ्रेमिंग कसं होतं? साधं सिंपल सेंटेन्स कसं? पहिले काय असतं? सब्जेक्ट. सब्जेक्टला कोण फॉलो करतं? वर्ब. आणि सगळ्यात शेवटी कोण असतं? ऑब्जेक्ट असतं. मग आता इथे आपण बघा बरं, सब्जेक्ट मध्येच आलंय रिडिंग, स्विमिंग. मग ते काय म्हणून आलंय? वर्ब म्हणून आलंय का? नो, इट इज नॉट अ वर्ब, इट इज नाऊन. काय आहे ते? नाऊन म्हणून. म्हणजे एखादं जर ING फॉर्म वाला वर्ब नाऊन म्हणून जर वाक्यात आलं तर त्याला काय म्हणायचं? जेरंड असं म्हणायचं. आता नेक्स्ट जो प्रकार आहे तो आहे पार्टिसिपल्स. आता पार्टिसिपल्स मध्ये परत 2 सब टाईप आहेत, प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल. आता प्रेझेंट पार्टिसिपल जे आहे त्याला व्हर्बला ING लागतं. तुम्ही म्हणता मॅडम इथं पण व्हर्बला ING आहे, इथं पण व्हर्बला ING आहे, मग कसं ओळखायचं? मग सांगितलं तसं. ही इज रनिंग. आता इज रनिंग, मग आता याचं जर पार्टिसिपल ओळखायचंय तर इज आणि रनिंग याच्यावरून आपल्याला कळतं की बाबा हे काय आहे? प्रेझेंट पार्टिसिपल आहे. दे आर वॉचिंग मूवी. आर आणि वॉचिंग याच्यावरनं कळतं की हे प्रेझेंट पार्टिसिपल आहे. जर वाक्यामध्ये ED लागला किंवा तिसरं रूप आलं V1, V2, V3 हे क्रियापदाचे 3 रूप आहेत. क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे V1, दुसरं रूप म्हणजे V2 आणि तिसरं रूप म्हणजे V3. जर दिलेल्या सेंटेन्स मध्ये V2 आला, क्रियापदाचं दुसरं रूप आलं, जसं की इथं आलं बघा प्लेड, आणि झालं ब्रोकन, हे तिसरं रूप आहे, दुसरं तिसरं. तर काही वेळेला काय होतं, क्रियापदाचे तिन्ही रूप लिहिताना काही दुसऱ्या आणि तिसऱ्याला सेम ED लागतं. तर काही चेंज होतात कम्प्लिटली. ते खाली तो सब टाईपच दिलाय त्यांनी, रेग्युलर आणि इरेग्युलर व्हर्ब मध्ये दिलाय. तर त्यात आपण बघूया. तर आता इथे पास्ट पार्टिसिपल म्हणजे काय की याच्यामध्ये वर्ब जे असतं ते एकतर वर्ब ला ED असतो किंवा वर्ब त्याच्या थर्ड फॉर्म मध्ये असतं, म्हणजे V3 फॉर्म मध्ये असतं. दे हॅड प्लेड फुटबॉल, द ब्रोकन ग्लास. आता रेग्युलर वर्ब म्हणजे काय? इट फॉर्म पास्ट टेन्स बाय ऍडिंग ED. म्हणजे याच्यामध्ये फक्त काय केलं असतं की याला ED लावलं की याचं काय होतं? पास्ट टेन्स मध्ये रूपांतर होतं. जसं की प्ले, प्लेड, वर्क, वर्क, क्लीन, क्लीन्ड. ED लागला फक्त. तर काय झालं? हे प्रेझेंटचं पास्ट झालं. पण इरेग्युलर वर्ब मध्ये काय असतं? याचे तिन्ही फॉर्म वेगळे असतात. ऑल द फॉर्म्स ऑफ दिस वर्ब आर डिफरंट, म्हणजे वेगवेगळे असतात. जसं की इट, एट, इटन. काय झाला? वेगळा. राईट, रोट,
रिटर्न, म्हणजे वेगवेगळे झाले. तिन्ही पण काय झाले, वेगवेगळे. अजून एक एक्झाम्पल आहे, गो, वेंट, गॉन. म्हणजे काय झाला, तिन्ही याच्यामध्ये आलं का, गो ला लागला का, ईडी लागला का, नाही लागला. गोचं काय झालं, वेंट, वेंटचं काय झालं, गॉन झालं. म्हणजे तिन्ही फॉर्म काय आहे, वेगवेगळे आहे. असा हा वर्ब सगळ्यात असा म्हणजे थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, पण एकदा समजून घेतलं. एकतर पहिली गोष्ट काय आहे की खूप सारे वर्बच नाहीयेत, खूप कमी वर्ब्स आहेत. म्हणजे याची क्वांटिटी कमी आहे इंग्लिशमध्ये. इंग्लिशमध्ये शब्दांचा साठाच खूप कमी आहे. तेच शब्द परत म्हणजे आता काल आपण बघितलं की परवाचा प्रोनाऊनचा जो टाईप होता, तोच काल ऍडजेक्टिव्ह मध्ये आपल्याला डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन सेम आले. धिस तिकडे पण वापरलाय, धिस इकडे पण वापरलाय. शब्द तेच आहे, स्पेलिंग तेच आहे, उच्चार तेच आहे, पण कधी कधी वाक्यात पोझिशनच्या याच्यानुसार त्याचा अर्थ बदलतो, हे बदलतो. त्यामुळे इंग्लिश फार तोकडी भाषा आहे, एकदम सोपी आहे बोलायला. आपण इझिली बोलू शकतो. ग्रामर तुम्हाला एकदा कळलं तर आपण करेक्ट इंग्लिश बोलायला नक्कीच आपल्याला हेल्पफुल होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये वर्ब मी बऱ्यापैकी छान एक्सप्लेन केलेला आहे. तरी तुमच्या काही डाऊट्स असतील, शंका असतील, कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि वर्बचे अजून 1-2 तरी लेक्चर होणारच आहे. म्हणजे कमिंग डेज मध्ये आज डे होता 8 डे होता, 9 आणि 10 बहुतेक वर्ब घेईल. आणि वर्ब एकदा कळाला तर पुढे आपल्याला अजिबात अडचण येणार नाही, कारण वर्ब कळाला तर टेन्स कळतील, टेन्स कळाले तर ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस कळतील. सगळं डिपेंड आहे एकमेकांवर, एक कोरिलेशन मध्ये आहे ते. एक साखळी जर पूर्ण नाही झाली, अर्धवट राहिली, तर पुढचं सगळं अर्धवट राहील. तसं हे सगळं कोरिलेशन मध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक टॉपिक आत्मीयतेने समजून घ्या. पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा, डिस्क्रिप्शन चेक करा, त्याच्यामध्ये एक्सरसाइज दिलेल्या असतात त्या बघा, मोर एक्झाम्पल असतात ते बघून घ्या. आणि त्याच्यामुळे ते तुम्हाला नक्कीच व्हिडिओ 100% कळण्यासाठी मदत करतील. आणि वर्कबुक लवकरच तयार करूयात आपण, त्याच्यावर पण काम चालू आहे. तर लवकरच आपली वर्कबुक पण तयार होईल, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणार आहे. आशा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कळला असेल. आणि काही डाऊट्स, शंका असतील तर कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.